काल पंतप्रधानांचे भाषण झाले. ते म्हणाले, मुस्लिम अनेक मुलं जन्माला घालतात आणि ते घुसखोर आहेत. पीएम मोदी, आपण लांब लांब फेकता. आमचा प्रजनन दर कमी झालाय. आपल्याला 6 भाऊ आहेत. अमित शहा यांनाही 6 बहिणी आहेत. रविशंकर प्रसाद यांनाही 7 भाऊ आणि बहिणी आहेत. असे म्हणत हैदराबादचे खासदार असुरुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते सोमवारी बिहारमधील डगरुहा येथे बोलत होते. ओवैसी पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी, आपण आम्हाला घुसखोर कसे म्हणलात? आपण देश तोडण्याचे आणि कमकुवत करण्याचे काम करत आहात. नरेंद्र मोदी किती खोटं बोलणार? अरब आणि दुबईत जाऊन आपण ह्या हबीबी म्हणतात, मात्र येथील मुस्लिमांना कमकुवत म्हणून बघण्याची आपली इच्छा आहे. राजस्थानातील बांसवाडा येथे काँग्रेसवर हल्ला चढवताना मोदी म्हणाले होते, काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या संपत्तीचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने देशाच्या मालमत्तेवर पहिला अधिकार मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते. म्हणजेच हे संपत्ती एकत्रित करून कोणाला वाटणार? हे अशांना वाटणार ज्यांना अधिक मुलं आहेत, घुसखोरांना वाटणार. आपण मेहनतीने कमावलेला पैसा घुसखोरांना दिला जावा का? आपल्याला हे चालेल का?